आणि आता बातमी मुंबईतून आहे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील धोकादायक अवस्थेमुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। वर्षा बंगल्याकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्याच्या मध्यभागी असलेलं मोठं मॅनहोल खचल्यानं इथं मोठा खड्डा निर्माण झालाय। या ठिकाणी अपघात होऊ नये म्हणून लावण्यात आलेले बॅरिकेड्सही तुटले आहेत। विशेष म्हणजे ही परिस्थिती अनेक दिवसांपासून कायम असून अजूनही दुरुस्ती करण्यात आलेली नाही आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गाची ही अवस्था असल्यानं नागरिकांकडून सुद्धा आश्चर्य व्यक्त केले जाते। आणि याच सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। राज्यभरात सध्या रस्त्यांवरती पडलेले खड्डे हे मुद्दे गाजत असतानाच आता थेट मुख्यमंत्र्यांच्या घराच्या बाहेर एक मोठा खड्डा पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मॅनहोलच्याच ठिकाणी हा खड्डा आहे आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर VIP रोड म्हणून हा ओळखला जातो। अगदी हकेच्या अंतरावरती वर्षा हे निवासस्थान आहे। काही मंत्र्यांचे बंगले सुद्धा याच रस्त्याच्या लगत आहेत। एकंदरीत जर पाहायला गेलं तर गेल्या 8 ते 10 दिवसांपासून अशा पद्धतीचं हे चित्र असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। प्लास्टिकचे बॅरिकेड्स जे आहेत हे या चारी बाजूंनी लावलेले आहेत, मात्र यामुळे वाहतूक कोंडी सुद्धा या ठिकाणी होते। एकंदरीत आपल्याला माहिती आहे ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांचा ताफा निघतो त्यावेळेला अत्यंत वेगानं हा ताफा निघत असतो। एखादी दुर्घटना सुद्धा या खड्ड्यामुळे जी आहे ही घडू शकते। रस्त्याच्या अगदी मधोमध मॅनहोल आहे आणि हा मॅनहोल चारी बाजूंनी खचलेला आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीनं हे बॅरिकेड्स लावलेले। त्यामुळे प्रशासनाचं खास करून मुंबई महापालिकेचं इतक्या महत्त्वाच्या परिसरामध्ये लक्ष नाही का असा प्रश्न जो आहे हा निर्माण झालेला आहे। आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर गेल्या 10 ते 15 दिवसांपासून अशाच पद्धतीची स्थिती ही आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर अशा पद्धतीचं चित्र असताना प्रशासनाचं लक्ष नाही का हा एक प्रश्न यामुळे उपस्थित झालेला आहे। त्यामुळे नक्की याच्यावरती कारवाई कोणावरती केली जाते का, संबंधित अधिकाऱ्यांवरती याच्या बाबतीत कारवाई केली जाते का हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। मात्र अगदी वर्षा निवासस्थानाच्या बाहेर अशा पद्धतीनं मॅनहोलला चारी बाजूंनी हा खचलेला आहे आणि एक प्रकारचा खड्डा या ठिकाणी तयार झालेला आहे। मात्र याच्यावर कुठच्याही प्रकारची दुरुस्ती ही करण्यात आलेली नाही आहे। त्यामुळे या परिसरात अनेक वेळेला वाहतूक कोंडी जी आहे ती होताना पाहायला मिळते, कारण का हा मॅनहोलचा खड्डा रस्त्याच्या मधोमध आहे। त्यामुळे आता तरी मुंबई महापालिका मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पडलेल्या खड्ड्याकडे लक्ष देते का आणि तो बुजवते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणितसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।